हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर बघा, आज ब्रेडपासून अतिशय वेगळा असा हा आपण पदार्थ बनवणार आहोत। त्यासाठी हे बघा, ब्रेड घेतलेले आहेत। ब्रेड असे क्रॉसमध्ये कट करायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने सगळे कट करून घेणार आहोत। हे बघा, आता एका पॅनवर तूप टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत। तुपावर असे क्रिस्पी करून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत। आता एका पातेल्यामध्ये दूध गरम करायला ठेवायचं आहे। ते तिकडे दूध गरम होते तर आपण इथे हे व्यवस्थित असे क्रिस्पी करून घ्यायचे आहेत ब्रेड। हे बघा, अशा पद्धतीने आपण हे ब्रेड सगळे करून घेतलेले आहेत। आता आपण दुधामध्ये ही कस्टर्ड पावडर घेतलेली आहे 1 चमचा। त्यामध्ये दूध ओतायचं आहे 2 चमचे आणि परत हे दूध गॅसवरच ठेवायचं आहे, उकळायचं आहे चांगलं। आणि ते कस्टर्ड हे ना व्यवस्थित वितळून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने चांगलं वितळून घ्यायचं आहे। आणि हे बघा, दुधाला चांगली उकळी आलेली आहे। आता आपण कस्टर्ड हे मिक्स केलेलं होतं दुधात, ते टाकायचं आहे आणि चवीनुसार तुम्हाला साखर किती कमी जास्त हवे तशी टाकायची आहे। एका बोलमध्ये आता आपण हे ब्रेड ठेवायचे आहेत। आणि हे बघा, हे 4-5 बदाम घेतलेले आहेत, अक्रोड घेतलेले आहे 2-3, वेलची पावडर घेतलेली आहे आणि व्यवस्थित अशी मिक्स करून आता ह्याच्यामध्ये दुधामध्ये ही पावडर टाकायची आहे। आता दूध उकळलेलं आहे चांगल्या प्रकारे। आता हे ब्रेड जे आपण ठेवलेलं आहे एका बाउलमध्ये, त्यामध्ये हे दूध ओतून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने सगळं ओतायचं आहे। मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। हे बघा, किती छान झालेलं आहे। आता खाण्यासाठी रेडी आहे। किती सुंदर झालेलं आहे, चवीला तर अप्रतिम झालं होतं। झटपट होणारी ही रेसिपी आहे, खूप छान आहे।